सदाशिव आणि माधव असे दोन भाऊ होते. सदाशिव थोरला तर माधव धाकटा. दोघांनी मिळून आपला पिढीजात व्यवसाय खूप वाढवला. विवाहानंतरही ते एकत्रच राहत होते. त्यांचा संसार सुखाने चालला होता. एकदा अचानक थोरला भाऊ सदाशिव हृदयविकारानं मरण पावला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवस माधवने एकटाच व्यवसाय पुढे चालू ठेवला. सदाशिवला 2 मुलं होती. आता 2 मुलं आणि सदाशिवची पत्नी अशा तिघांचाही भार आपल्याला सांभाळावा लागेल या विचाराने माधवने वाटे पाडून वेगळे होण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्याने आपल्या संपत्तीचे 2 वाटे केले. एक वाटा थोरल्या भावाच्या पत्नीला दिला आणि एक आपल्याकडे ठेवला. परंतु माधवने चलाकी करत संपत्तीचा मोठा हिस्सा आपल्याकडे ठेवून घेतला आणि मोठ्या भावाच्या पत्नीवर एक प्रकारे अन्यायच केला. संपूर्ण व्यवसाय त्याच्याच ताब्यात असल्यामुळे तो श्रीमंत होत गेला. सदाशिवच्या पत्नीने मात्र होतं नव्हतं तेवढं धन संसारासाठी खर्ची घातली. तिची परिस्थिती हालाकीची झाली होती. दिवसामागून दिवस जाऊ लागले. एके दिवशी माधव आजारी पडला. त्याचा आजार वाढत गेला. औषध उपचार केले, वैद्य केले, नवस केले, पाण्यासारखा पैसा खर्च केला, परंतु आजार बरा होण्याचं चिन्ह दिसेना. एके दिवशी गावात एक महान संत महात्मा आले. सगळा गाव त्यांच्या दर्शनासाठी लोटला होता. माधवही त्यांच्या दर्शनाला गेला. त्यांनी महात्म्यांचा आशीर्वाद घेत आपल्या आजाराविषयी सांगितले. महात्मा म्हणाले, माधवजी, जेव्हा दवा घेऊनही एखादा आजार बरा होत नसेल तर तिथं दुवा मिळवणं गरजेचं असतं. दुवा म्हणजे आशीर्वाद, परंतु दुवा देखील त्यालाच मिळते ज्याने कोणाची फसवणूक केली नाही, कोणाचा हक्क हिरावून घेतला नाही, कोणाचा तळतळाट घेतला नाही. यापैकी अशी कुठली चूक तुमच्या हातून कधी घडली तर नाही ना? थोडंसं आठवून बघा. जर अशी चूक कळत नकळत घडली असेल तर आत्ताच वेळ आहे. क्षमा मागून आपल्या चुकीचं प्रायश्चित्त करून घ्या. महात्म्यांच्या मुखावाटे आलेले शब्द ऐकून माधवच्या डोळ्यासमोर अंधारीच झाली. मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर वहिनी आणि मुलांना आपण आपल्यापासून वेगळं ठेवलं. त्यांना संपत्तीतला कमी वाटा दिला. या गोष्टी त्याला आठवू लागल्या. माधवला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. अन्याय करताना त्याचे किती भयंकर परिणाम होतील याचा आपण कधी विचारच केला नव्हता. त्याने आपल्याकडून घडलेल्या चुकीची कबुली दिली. महात्म्यांचा आशीर्वाद घेत चूक दुरुस्त करण्याचं वचन दिलं. माधव घरी गेला. त्याने वहिनीच्या पायावर डोकं ठेवून क्षमा मागत सांगितले, वहिनी, मी तुमच्यावर अन्याय केला. संपत्तीतला खूपच कमी हिस्सा तुम्हाला दिला. त्यामुळेच माझ्यावर प्रसंग ओढवला आहे. कृपया मला क्षमा करा आणि मरणाच्या दारातून मला वाचवा. सदाशिवची पत्नी दयाळू होती. ती म्हणाली, भाऊजी, झालं गेलं विसरून जा. तुम्ही माझ्या मुलासारखे आहात. देव तुम्हाला क्षमा करो. लवकरात लवकर तुम्ही आजारातून बरे व्हाल. माधवने सदाशिवच्या मोठ्या मुलाला आपल्या व्यवसायात भागीदार बनवले. सगळे पुन्हा पहिल्यासारखे एकत्र राहू लागले. काही दिवसातच माधवच्या तब्येतीत चांगलाच फरक पडला आणि दोन्ही कुटुंब आनंदाने जीवन जगू लागले. म्हणूनच म्हटले आहे, जो बात दवा से नहीं होती वो दुआ से होती है. म्हणून आपण दुआ म्हणजे आशीर्वादाचीच कमाई नेहमी करावी. कोणावरही अन्याय करू नये, कोणाला दुखवू नये, कोणाविषयी वैरभाव बाळगू नये. तेव्हाच आपल्या वाट्याला सुख येईल.